नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. RRB NTPC भरती 2024 NTPCच्या जागा निघालेल्या आहे. 35,227 पदाची रिक्त जागा आहे. सूचना तपासा, ऑनलाईन वेळापत्रक केव्हा आहे ते बघा. चला तर मग आता या ठिकाणी आपण व्यवस्थित माहिती बघूया. RRB NTPC 2024 भरती मोहिमेमध्ये पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारासाठी योग्य असलेल्या विस्तृत पदांचा समावेश आहे. या पदामध्ये कनिष्ठ लिपिकसह टंकलेखन, लेखालिपिकसह टंकलेखन, कमर्शियल तिकीट लिपिक, गुड गार्ड्स आणि रेल्वे स्टेशन मास्टर यांचा समावेश आहे. परंतु इतकेच मर्यादित नाही, तर पुढे बघा, अपेक्षित मोठ्या संख्येने रिक्त पदासह ही भरती मोहीम पात्र उमेदवारांना भारतीय रेल्वेमध्ये एक प्रतिष्ठित आणि स्थिर स्थान मिळवण्यासाठी सुवर्ण संधी देते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जागा ह्या आता लवकरच येत आहेत. मग आता NTPC भरती सूचना ऑगस्ट 2024 मध्ये अपेक्षित आहे. आम्ही अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवून आहोत. म्हणजे विद्यार्थी, अधिकृत घोषणा होताच हा धागा त्यानुसार अपडेट केला जाईल. आम्ही आपल्या वाचकासाठी मागील सूचनेवर आधारित काही सामान्य माहिती दिलेली आहे, ती बघा. मग आता याच्यामध्ये काय सामग्री सारणी बघायची आपल्याला. एक नंबर बघायचं की नेमकं काय, तर याच्यासाठी सूचना खूप महत्वाची आहे. म्हणजे पुढे तुम्हाला अडचण येणार नाही फॉर्म भरताना. सूचना नंबर 1, RRB NTPC भरती 2024 आधी सूचना विहंगावलोकन. 2 नंबर पात्रता निकष. 3 नंबर शैक्षणिक पात्रता आवश्यक. 4 नंबर वयोमर्यादा काय ते बघायचं आहे. 5 नंबर NTPC रिक्त पदाची निवड प्रक्रिया. 6 नंबर NTPC साठी अर्जाच्या तारखा केव्हा आहे. 7 नंबर नोंदणी फी, अर्ज फी किती आहे. आणि त्याच्यानंतर RRB NTPC रिक्त जागासाठी ऑनलाईन अर्ज कसे सबमिट करावे. आता पुढे बघा, RRB NTPC भरती 2024 आधी सूचना विहंगावलोकन. आता पुढे बघायचंय, संघटना रेल्वे भरती बोर्ड RRB थ्रू भरती या ठिकाणी होत आहे. पोस्टाचे नाव आहे NTPC नॉन टेक्निकल लोक श्रेणी. एकूण रिक्त पदे किती आहे, 35,277 आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे, 12वी +2 टप्पा किंवा त्याच्या समकक्ष पदवीधर आणि पदवी असे दोन्ही सुद्धा या ठिकाणी आहे. वयोमर्यादा, पदवीधरासाठी वयोमर्यादा आहे 18 ते 30 वर्ष. किती, 18 ते 30 वर्ष. त्याच्यानंतर जे पदव्युत्तर आहे तर त्यांच्यासाठी हे 18 ते 33 वर्ष. आणि ही जी वयोमर्यादा गणल्या जाईल 1 जुलै 2024 पर्यंत. कुठपर्यंत, 1 जुलै 2024 पर्यंत. अर्ज सुरू होण्याची तारीख, अर्ज चालू होण्याची तारीख 1 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज समाप्ती तारीख म्हणजे अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. म्हणजे जवळपास 1 महिना चालेल. अधिकृत संकेतस्थळ www.rrbcdg.government.in म्हणजे gov.in. पात्रता निकष काय, शैक्षणिक पात्रता आवश्यक काय बघा. RRB NTPC 2024 साठी अर्ज करणाऱ्या इच्छुक असलेल्या उमेदवारासाठी खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. अंडर ग्रॅज्युएट पोस्ट उमेदवारासाठी किमान 12वी +2 टेज किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा पूर्ण केलेली असावी. 2 नंबर याच्यामध्ये पदवीधर पदे उमेदवाराचे मान्यताप्राप्त संस्थेतून विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समकक्ष असणे आवश्यक आहे. जसं इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण विद्यापीठ, हे समकक्ष असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की त्यांच्या अंतिम परीक्षेच्या निकालाची वाट पाहणारे उमेदवार या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यास पात्र नाही. आता जसं MPSC साठी आपण परीक्षा देतो, तर आता अंतिम वर्षाला म्हणजे 3rd इयरला जर समजा विद्यार्थी असेल तर तो या ठिकाणी MPSC ची परीक्षा देऊ शकत होता. पण याच्यामध्ये जी रेल्वेची भरती आहे यांच्यामध्ये अंतिम वर्षाला असेल तर त्या उमेदवार भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र नाही. आता वयोमर्यादा काय, अंडर ग्रॅज्युएट पोस्ट
म्हणजे 12वी उमेदवारासाठी 1 जुलै 2024 पर्यंत उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असावे. किती? 18 ते 30. पदवीधर पदे 1 जुलै 2024 पर्यंत उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षाचे दरम्यान असावे. एनटीपीसी रिक्त पदासाठी निवड प्रक्रिया काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर मग आता काळजीपूर्वक लक्ष द्या. सर्वात योग्य उमेदवाराची निवड सुनिश्चित करण्यासाठी आरआरबी एनटीपीसी 2024 साठी निवड प्रक्रिया अनेक टप्प्यात आयोजित केली जाईल. आता हे टप्पे खालील प्रमाणे आहे. 1 नंबर पहिला टप्पा संगणक आधारित चाचणी होईल, सीबीटी. पुढील टप्प्यासाठी निवडलेल्या उमेदवाराची ही प्राथमिक तपासणी चाचणी आहे. दुसरा टप्पा संगणक आधारित चाचणी, सीबीटी. या टप्प्यात उमेदवाराच्या ज्ञानाचे आणि कौशल्याचे अधिक सखोल मूल्यमापन केले जाते. 3 नंबरचा टप्पा टायपिंग कौशल्य चाचणी, संगणक आधारित अभियोग्यता चाचणी लागू असेल. हा टप्पा विशिष्ट पदासाठी आहे आणि उमेदवारांना टायपिंग किंवा इतर संबंधित कौशल्याचे मूल्यांकन करतो. दस्तऐवज पडताळणी. चौथा टप्पा आहे दस्तऐवज पडताळणी. मागील टप्प्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी बोलावले जाईल. आता टायपिंगच्या बाबतीत लक्षात घ्यायचा अगोदर याच्या अगोदरचा मुद्दा आहे दस्तऐवजच्या अगोदर की ज्या उदाहरण टंकलेखन वगैरे समालिपिक ची जे पद आहे तर त्यांच्यासाठी टायपिंग लागू आहे. आता चौथा टप्पा बघायचा दस्तऐवज पडताळणी. मागील टप्प्यात पात्र ठरलेल्या उमेदवाराच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी बोलावले जाईल. म्हणजे याचं कागदपत्र पडताळणी यालाच म्हणायचं दस्तऐवज पडताळणी. 5 नंबर वैद्यकीय तपासणी. उमेदवाराचे अर्ज केलेल्या पदासाठी आवश्यक आरोग्य मानकांची पूर्तता करत असल्यास खात्री करण्यासाठी अंतिम टप्प्यात वैद्यकीय तपासणीचा समावेश असतो. मग वैद्यकीय तपासणी म्हणजे काय? मेडिकल टेस्ट. हे आपल्याला ध्यानात घेणं महत्वाचं आहे. त्यानंतर एनटीपी साठी अर्जाच्या तारखा केव्हा आहेत हे बघायचंय. तसं आपण बघितलं, पुन्हा डबल बघूया. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातची तारीख 1 ऑगस्ट 2024 पर्यंत अपेक्षित आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑगस्ट 31, 2024 अपेक्षित आहे. आता नोंदणी फी, अर्ज फी किती आहे हे लक्षात घ्यायचंय. आरआरबी एनटीपीसी 2024 साठी अर्ज शुल्काची रचना खालील प्रमाणे आहे. सामान्य म्हणजे ओपन, सामान्य ओबीसी उमेदवार साठी 500 रुपये आहे. या शुल्कापैकी पहिल्या टप्प्यात सीबीटी मध्ये दिसून आल्यावर बँक शुल्क वजा केल्यानंतर 400 ची रक्कम परत केली जाईल. म्हणजे तुम्ही सीबीटी टेस्टला असेल आणि त्याच्यामधून काय केलं जाईल म्हणजे 100 रुपये वजा करतील आणि 400 रुपये तुम्हाला परत देतील. त्यानंतर एससी एसटी माजी सैनिक पीडब्ल्यूबीडी महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी 250 रुपये फी आहे. पहिल्या टप्प्यात सीबीटी मध्ये दिसल्यावर बँक शुल्क वजा केल्यास ही परत फी केली जाईल. ही सुद्धा परत फी केली जाईल. त्यानंतर आरआरबी एनटीपीसी रिक्त जागासाठी ऑनलाईन अर्ज कसे सबमिट करावे या संदर्भात आपल्याला माहिती बघायची आहे. आरआरबी एनटीपीसी भरती 2024 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने या चरणाचे अनुसरण करणे आवश्यक आहे. नंबर 1, आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या www.rrbcdg.government.in. जर आपल्याला समजत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन बघायची ही लिंक. 2 नंबर टप्पा बघायचा आहे. आरआरबी एनटीपीसी 2024 भरतीसाठी लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा. 3 नंबर आवश्यक वैयक्तिक तपशील प्रदान करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. 4 नंबर सर्व आवश्यक माहितीसह अचूकपणे अर्ज भरा. 5 नंबर अलीकडील छायाचित्र आणि स्वाक्षरीसह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. हे 5व्या टप्प्यामध्ये. 6 नंबर बघा, नेट बँकिंग, क्रेडिट डेबिट कार्ड किंवा यूपीआय सारख्या उपलब्ध ऑनलाईन पेमेंट पद्धतीद्वारे अर्ज फी भरा. 7 नंबर पूर्ण केलेला अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या. आता इतकं हे अर्ज भरण्याच्या संदर्भात आहे. आता काही सेकंदासाठी पुढील माहिती बघूया.
उमेदवाराच्या परीक्षेचे वेळापत्रक आणि इतर महत्वाच्या सूचनांबाबत कोणत्याही अध्ययनासाठी अधिकृत वेबसाईटवर बारकाईने लक्ष ठेवण्यास प्रोत्साहित केले जाते. म्हणजे आपण लक्ष द्यायचं उमेदवारानं. RRB NTPC 2024 भरती मोहीम ही भारतीय रेल्वेमध्ये सामील होण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीसाठी अपवादात्मक संधी आहे, ज्यामुळे त्यांना जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये योगदान देण्याची संधी मिळते. तपशीलवार माहिती आणि अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत सूचना पाहावी, जी ऑगस्ट 2024च्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे दाट शक्यता आहे ऑगस्ट 2024च्या पहिल्या आठवड्यात ही जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. होईलच. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि तुमच्या जीवनामध्ये लवकरात लवकर सक्सेस व्हा. जो जास्तीत जास्त अभ्यास कर तोच लवकरात लवकर सक्सेस होईल. या ठिकाणी आज थांबूया. जय हिंद.